मागची व्हिडिओ बघितला असेल तर त्यात समजलं असेल की आज आपण चाललोय, म्हणजे रेग्युलर अगर व्हिडिओ बघत असाल माझे तर तुम्हाला माहिती असेल, आता आपण जातोय गाडी वॉशिंगसाठी, म्हणजे धुवायला, फॉर सिम्पल. कारण की गाडी खूप घाण झाली आणि लिटरली म्हणजे त्या दिवसासारखी जे एकदम मध्ये मी तुम्हाला ब्लॉग बनवणार होतो तसं खूपच घाण झाली आतून बाहेरून. सो आता आतून बाहेरून धुवायला चाललोय आपण. बघूया त्या रस्त्याला. भाई गाडी जरा डीन से चला यार, कुछ लोग गाडी ऐसे चलाते ना जैसे का रोड त्यांचाच आहे, त्याच्यामुळे थोडंसं एक पाखरू गाडीत आहे. म्हणजे विचार करा, गाडीत अगर पाखरू पडत आहे तर किती घाण झाली असेल. त्याच्यामुळे एक वॉश करून येतो गाडी आणि प्रॉपर वॉश केल्यानंतर एकदम भारी वाटेल. तुम्हाला एक लुक देईन गाडीचा माझ्या. बघा आणि मला सांगा, पहिले जाऊ आणि तिकडे चेक करू की किती काय चालू आहे, काय काय आहे. आणि हे सर्व मला माझं सामान आहे ना तो एका पिशवीत भरावं लागेल, कारण की पूर्ण साफ करायला मला आतून बाहेर. ते व्हॅक्युम क्लीनर असेल तरच थांबणार नाही, तर नाही. कारण काय काय लोकांकडे ब्रश पण नसतात, ते गाडी धुवायला हो बोलतात पण त्यांच्याकडे म्हणजे आपलं मॅटिंग आहेत ना ते, त्याला कसं आपण गावची माती आमची तर ती पण त्याला चिपकली असते. ते ब्रशने धुतल्याशिवाय ते जात नाही, घासल्याशिवाय. तर ते पण बघायचं आहे. बघू तुम्हाला सांगतो. चला लेट्स गो. तो काहीच घरात लाईट गेली आहे म्हणून मी बाहेर आलो की ह्याचं काम होईल. तर आता बाहेर जिथे गेलो माझ्या तुझ्या शॉप, तर बोलतो की लाईटच नाही आहे त्याच्यामुळे गाडी धुवू नाही शकत. अडथळे नुसते ऑब्स्टिकल्स क्रिएट होत आहेत आजकाल. ऑब्स्टिकल्सला बेअर करावं लागेल, कसं तरी काहीतरी बघावं लागेल. आता जुगाड लावतो. या साईडला तर लाईट नाहीच आहे, कारण की और एव्हरीवन सेम, सगळीकडे सेमच फेज आहेत. ते एक फेज गेले आहे तिकडचे. मला माझ्या पहिल्याच इलेक्ट्रिक जावं लागेल, नाही इलाज आहे बाई, तिकडे जाऊन करावं लागेल मला वाटतं. लेट्स गो नाउ. दुकानात आलोय आणि आता गाडी जाऊया. लेट्स गो. हा एक चांगला आहे आणि हे आहे आपल्या लोकरामची एंट्री आहे ना तिथून आहे. ह्याच्याकडे फवारा बिवारा पण आहे, ते मला मी दाखवतो. तो आता ती जी वायर आहे ना तिथे नुसतो आतमधले जे घाण असतात हे उडवायचे असतात. हे प्रॉपर उडायला पाहिजे. आता हे माझं घाणच आहे, सर्व तो उडवेल आता प्रॉपर क्लीन करून घेऊ. ते किती मॅच आहे ही धूळ बघा. लेट्स सी कसं करतो. ही गाडी झाल्यावर मग आपली गाडी घेते. मेरे गाड़ी में इतना सामान है 2 पिशवी भर के रहता ही है, इसके लिए मैं रखता ही 2-3 पिशवी रखता हूँ कि कभी ऐसा वॉश करने मिला है. देखो कितना डस्ट हो गया. ये क्या था, मैंने इधर का जो परफ्यूम था ना उसका नीचे डाला तो इसका पूरा डस्ट उसमें था. फिर अभी ये साफ करके लेता हूँ, बताता हूँ कंडीशन कैसा. देख लो त्याला बोलतात वॉशिंग. हे जेव्हा ह्याच्यावर जे मी पण त्याच्यावर स्क्रबर मारला तो वॉशिंग सेंटर बेस्ट आहे, हे लक्षात ठेवा. इथे येऊ शकता, रिकमेंडेड. अपनी गाड़ी में कुछ नया दिख रहा है क्या बताओ. बोलतात गाडी वॉश. हे बघा एकूण नीट म्हणजे कशी दिसत होती कशी झाली. प्रॉपर वॉश. त्यामुळे आपण उभे राहून बघायचं गाडी कशी धुतोय एकदम प्रॉपर आणि मगच गाडी घ्यायची. नाही तर गाडी तिकडून निघत नाही. अरे पाखरूला पण थांबायचं वाटतं. त्याला बोलतात वॉशिंग. चला भेटू थोड्या टायमाने घरी जाताना किंवा जिमला. बाय बाय. वेळेस आता निघाला आपण जिमला आणि मग तिकडे जाऊन तर आपण बघूया कसं काय होतं. भारी वाटतं जरा गाडी. तो वास गेलाय बरं वाटते. म्हणजे वास नव्हता, तो कोमटपणा होता जो पावसामुळे होतो आणि तो गेलेला आहे बऱ्यापैकी. म्हणजे पूर्णच गेलेलं आहे आणि फुल उभं राऊंड खेळून घेतले वर चढवून. तर मी बरेच व्हिडिओ असे बनवत नाही गार वॉशिंगबद्दल, पण
जे 1-2 कामं आहेत ते तुम्हाला सांगून ठेवतो. काय करायचं, इंटिरियरचं अख्खं सामान आहे आपलं ते एका पिशवीत भरून घ्यायचं आणि मग फुल क्लिनिंगला देऊन टाकायची त्यांच्या संवाद आहे. आणि मग बघत राहायचं ते कुठे धुत आहेत कुठे पुसत आहेत, कारण की तो पण माणूस आहे भाऊ. एक जण असतो, काय या ठिकाणी 2 जण एका गाडीवर असतात, एक धुवायला एक आतमधून साफ करायला. ते आपल्यावर आहे कुठलं काय करू शकता. बघायचं कुठे कुठे करतोय आणि नाही जमलं म्हणजे तुम्हाला वाटायचं तर सांगून द्यायचं. सिम्पल ट्रिक्स आहे, ते फॉलो करा, बाकी काही नाही. कोणी विचारलं नाही विचारलं तरी मी सांगून देतो. चला आता आपण जाऊया डायरेक्ट जिमला. जिम करू थोड्या टाइम निघू वगैरे, मग जेवू बिऊ आणि बाय बाय. गाईस आजची पण जिम झालेली आहे आणि आता आपण घरी आलो. सो लेट्स गो. आता सीधा आराम करू आणि दिसा असेल नाही दिसा असेल आता थोडं थकलोय, एसीच्या हवा खातो मग घरी जातो. लेट्स सी. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय गाईस. कसं वाटतंय गावरच घरवच आणि बनवा घरी आणि सांगा आम्हाला पण कसं वाटतं.